सुरंग साहेबांनी करून दिली होती खादी खादी ग्रामोद्योगचे मेन अधिकारी आहेत ठाण्याचे. त्यांची ओळख करून दिल्यानंतर आम्ही एवन चिकी आणि मालेगावला आम्ही गेलो होतो. स्वतः तिथे पुण्याहून आलो होतो. मला त्याच्यामध्ये एक आवडलं होतं की नैसर्गिक म्हणजे आपण काहीतरी समाजाला देणं लागतो म्हणून मला हा कन्सेप्ट खूप आवडला. त्याच्यानंतर मी स्वतः मालेगावला गेलो होतो. तिथे प्रॅक्टिकली बघितलं. म्हणजे माझ्या मित्राची एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर कंपनी आहे. तर त्यांच्यामधून त्या माध्यमातून त्यांना खूप हा सगळं म्हणजे शेंगदाण्याचं तेल कसं घाण्यातून निघतं ही प्रोसेस सगळी ओम साहेब होते, हे होते देवरे साहेब होते, त्यांनी सगळं सांगितलं. हा कन्सेप्ट मला खूप बरा वाटला. आता सगळ्यांचं भाषण ऐकलं, सगळ्यांचं टेक्निकली ऐकलं, सगळ्यांचं. तर माझा मुख्य मुद्दा असा आहे की जे प्रोडक्ट आपले बंधू शेतकरी करत आहेत त्यांचं मार्केटिंग आणि त्यांचं सेलिंग कसं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचं ब्रँडिंग कसं आहे. आता माझ्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो की आमचे अन्सारी सर आलेले आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स. तिथून आपण एक्सपोर्टबाबत थोडीशी आपल्याला प्रयत्न करूया. अन्सारी सर एक्सपोर्टचे फार आहेत. माझे फॅमिली फ्रेंड आहे समृद्धी मॅडम म्हणून तिचे हजबंड आलेले आहे. ते एकदम जिद्दी आहे. तिला जायचं होतं, मी जायचं होतं कारण का तो आपण बोललो होतो. परंतु आता तुम्हालाच माझा एक प्रश्न असणार आहे की तुम्ही जर आणि अनिल सर आले, अनिल सरांचं आमचं बोलणं झालं, ते बोलले आपल्याला जायचंच आहे, आपण बघूया. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मुंबईमध्ये जर आम्हाला फ्रँचायझी घ्यायची आहे, तुमचे 100 प्रॉडक्ट आहेत, समजा आमचं दुकान असेल किंवा काय असेल, तर तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन करणार, मी कसं काय पोहोचवणार. आता उदाहरणार्थ मी 2-3 ठिकाणी माझं बोलून ठेवलं आहे ते डीमार्ट टाईपची दुकान आहे. पण उदाहरणार्थ समृद्धी मॅडम किंवा अनिल सरांना तुमचं हे घ्यायचं आहे, तर तुम्ही किंवा कधी राहत आले त्यांच्या मुलासाठी हे करायचं आहे, तर तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता. मुंबईचं मार्केट तुम्हाला आम्ही देऊ, डीमार्ट आहे किंवा काही बोलणं झालेलं आहे, तर तिथे तुम्हाला आम्ही हे कारण का मला स्वतः फार आवड या गोष्टीची मार्केटिंग करायची. हे एक मुद्दा असा आहे की केमिकल फ्री म्हणजे आपण मला साहेबांचं आवडलं पुढे आता बाहेर गेले की विष आशयकेच आहे म्हणजे विष म्हणजे ही एक समाजाची सेवाच आहे ना. लोक बघा, लोक भक्ती सगळ्या ही पण एक भक्तीच आहे, त्याप्रमाणेच आपण हे करतोय. तुम्ही पण चांगली उदाहरणं दिलेली आहेत. हा खूप चांगला कन्सेप्ट आहे. आणि जर सगळ्यांनी जर येऊन हे करेल, आपण 100 जरी जीव वाचवले तरी किती आनंद आहे या गोष्टीचा ना. हा फार मोठा चांगला कन्सेप्ट आहे. आम्ही माझ्याकडून तुम्हाला जेवढी मदत लागेल डेफिनेटली अन्सारी सरांनी मी बोलणार आहे, अनिल सरांना बोलणार आहे. तुमच्या समृद्धी मॅडमचे आणि त्यांच्या मिस्टरांचे काय प्रश्न आहेत आम्हाला कसं आम्ही तुम्ही जे आम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही शॉपी तयार करणार आहे, शॉपीसाठी काय लागणार आहे, किती प्रोडक्ट देणार आहे, तुम्ही 100 प्रोडक्ट म्हणाले, पण त्याचं काय बायफर्केशन, काय पॅकेजिंग असेल, काय किमती असतील, काय प्रॉफिट नफा असेल, हे सगळं तुम्ही सांगितलं तर आम्हाला नंतर बरं होईल. किंवा नंतर सांगितलं तरी आम्हाला चालेल. आम्हाला इंटरेस्ट आहे, मॅडमला म्हणजे अनिल भाऊंना पण इंटरेस्ट आहे. असे 2 तयार झाले आहेत. नंतर मीना बाजारमध्ये तुमचं त्यांची जे चेतन फार मोठं त्यांचा नेटवर्क आहे मुंबईमध्ये, जिओ रोटी म्हणून, त्यांच्याशी तुम्हाला चर्चा करायला न्यायचं आहे. मला फार नेटवर्क आहे. म्हणजे भले एका महिन्यात नाही, म्हणजे एका वर्षात नक्की मुंबईमध्ये जाळं बसेल. एक मी उद्या तयार झालो, समृद्धी मॅडम 4 लोक आले, अन्सारी साहेब 5 होते, राऊत साहेब 5 होते, अशा बऱ्याच ठिकाणी हे जाळं तयार होईल. पण मुंबईचं आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नागरे साहेबांशी तुमचं बोलणं झालं होतं लोणावळ्याला. आपण तिथे सुद्धा एक्सपोर्टचा आपण एक्सपोर्ट करूया. आपण आता तुम्ही म्हणलं तिकडे US वगैरे, पण असे 140 कंट्री आहे तिथे आपण ह्या ठिकाणी पोहोचू शकतो. त्या त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. तुमची मैत्री तशीच राहो. छान होम साहेब मला फार आवडलं. म्हणजे म्हणतात ना की तुम्ही शाळा हे करून म्हणजे नुसतं कमवायचं, खायचं, प्यायचं आणि हे करायचं असं नाही, पण समाजासाठी काहीतरी देणं लागतं. याचे प्रकार वेगळे आहेत. काही लोक वेगळी भक्ती करतात, काही लोक दानधर्म करतात, काही लोक मुलांना शिकवतात. ती पण एक भक्तीच आहे की काही लोक म्हणतात की शाळा चालवणं नॉट अ जोक. माझा एक मित्र आहे, 550 मुलं तिथे शिकत आहेत. रावसाहेब बरोबर ना, आपण याला अन्सारी सर वगैरे येतात. आदिवासी शाळा आहे, अन्सारी सर आदिवासी शाळा आहे. पण दर जूनमध्ये आम्ही तिथे जातो. पण ती आदिवासी मुलं आपल्याला सगळं मिळतं पण त्यांना काही मिळत नाही. माझा वाढदिवस, माझ्या नातूचा वाढदिवस, माझ्या सोन्याचा वेडिंग अॅनिव्हर्सरी, आम्ही त्यांना खाऊ घेऊन तिथे गेलो, त्यांच्या मुखात जाऊ, त्यांना काहीतरी मिळालं नाही. आपल्या मुलांना इथे सगळंच मिळते या गोष्टी. हा जर कन्सेप्ट प्रत्येकाने राबवला, प्रत्येकाने जर हे केलं तर आज समाज कुठच्या कुठे जाईल. नैतिक जबाबदारी आपली असते.
करायची, जशी ओम साहेबांनी घेतली, देवरे साहेबांनी घेतली, असं पुढे येऊन तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर चांगलं. आणि तुमचं मार्केटिंग फार सुंदर आहे. आता याच्यावर माझा तर सहकारी असणारच आहे, म्हणून मी स्वतः जातीने आलो होतो, मी स्वतः गेलो होतो मालेगावला. आजही तुमचं मी जो नंबर दिला होता त्यांनी काही रात्री गेले, पण समृद्धी मॅडम आमचं डिस्कशन झालं, पण नाही आपण सकाळीच जावं, बघू आपण, थोडा त्रास होईल पण कळेल आपल्याला काय उद्योगधंदा कसा करावा आणि काय करावा. पण त्याचा मात्र फार इंटरेस्ट आहे अनिल सरांचा त्यांचा. तर तुम्ही त्यांना नंतर प्रश्न येतील, आता आज तर आम्ही जाणार आहोत, पण नंतर येतील काय करायचं आहे कसं नाही, मुंबईला आले तेवढे त्यांनी काही त्याच्या मागे मी आहे. धन्यवाद, तुम्ही 2 मिनिटं बोलायला संधी दिली.